अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी रोजी होणार असल्यामुळे तेथून आलेल्या अक्षदा कलशामधून शिवसागर रेसिडेन्सीमध्ये आज आणण्यात आल्या आणि तिथे सर्वांनी त्या अक्षदांची मिरवणूक काढली आणि त्यानंतर एका ठिकाणी त्या अक्षताची कलशाची पूजा करण्यात आली आणि त्यावेळी स्वयंसेवकांनी या अक्षदाचे संपूर्ण महत्त्व समजावून सांगितले. तर ते आपण त्या स्वयंसेवकांनी आपल्याला या अक्षदाविषयी काय सांगितलं किंवा या अक्षदा आपण त्याचं काय करणार आहोत, त्याची कशी पूजा करणार आहोत याची माहिती आपल्याला त्या स्वयंसेवकांनी जी दिली ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू. या खाली आपण थोडक्यात मी माहिती देतो, जास्त वेळ नाही घेत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की रामांना 14 वर्ष वनवास होता, पण आपण जवळपास 500 वर्षापासून हा राम मंदिरचा लढा आहे तो लढत आहोत. आणि तो आत्ता आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आनंदाचा क्षण आहे की आपण राम मंदिर झालेलं आणि 22 जानेवारीला मोदींच्या हस्ते त्याचं प्रतिष्ठापना मूर्तीची होते. हा क्षण आपण बघतो. तर हिंदू धर्माच्या दृष्टीने हा एक फार महत्त्वाचा आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे आणि तो साजरा करण्यासाठी हे जे आहे ते सकल हिंदू समाजाचं म्हणजे हा क्षण आहे. त्याच्यामुळं आपण काय केलं होतं की ज्यावेळेस कोर्टाने निर्णय दिला की राम मंदिर त्या ठिकाणी होणार, त्यावेळेस त्यांनी रामलल्ला प्रतिष्ठापना निर्माण केली आणि त्या ह्याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंटनी 1 रुपया दिलेला होता आणि बाकी असं ठरलं की पैसे देणारे भरपूर होते मंदिरसाठी वगैरे, पण सर्व हिंदू समाजाचं सहभाग असून ते होणं असं गरज असल्यामुळं आपण असं ठरवलं की समाजाकडनंच पैसा घ्यायचा आणि ते करायचं. तर हे जगामध्ये एक मोठी MBA किंवा अशा लोकांनी चर्चा करण्यासारखा तो विषय आहे. आपण घरोघरी जाऊन निधी जमा केला, 10 रुपयेपासून ते 10 कोटी किती द्या, पण मिनिमम 10 रुपये पण केलं म्हणजे सर्वांना ते मंदिराचा सहभाग व्हावा असा. आणि असं होतं की आपण कारण मंदिरची फार मोठा तो प्रोग्राम आहे, तर तेवढे म्हणजे कितीतरी करोड 300-400 करोडपेक्षा जास्त निधी लागणार होता आणि आपल्याला असं वाटत होतं की ह्याच्यातनं एवढा निधी जमा होईल का नाही आहे. पण आश्चर्य असं आहे की 3 पट निधी जमा झाला. जो लागणारा प्रत्येक समाजामधनं मिळालेल्या निधीमध्ये जमा झालेला आहे. त्याच्यामुळं आता भव्य मंदिर तिथं होतच आहे आणि त्याच्यानंतर पण भरपूर काही होणार आहे. म्हणजे तिथं ऑडिटोरियम, हॉटेल, सगळ्या धर्मशाळा, इंटरनॅशनल लोकांसाठी हे कंप्लीट रामलीला चालू राहण्यासाठी सगळ्याच गोष्टी तिथे होणार आहेत. म्हणजे असं काही नाही आहे की जे आपण अपेक्षा करतोय तिथे नाही आहे. गार्डन, लँडस्केप सगळंच तिथे होणार आहे. तर आत्ता आपण का करतोय, तर मग आपण जसं निधी गोळा केला, लोकांनी सहभाग दिला, तर त्याचप्रमाणे आत्ता आपण असं म्हणलं की अयोध्येत येणं लगेच सगळ्यांना शक्य नाही आहे, पण तो 22 जानेवारी आणि त्याच्या आधी हा उत्साह साजरा होणं गरजेचं आहे. म्हणून आपण हे सगळं केलं. तर ही अयोध्येवरनं अक्षदा आलेली आहे पूर्ण भारतात. आत्ता हे संघाच्या रचनेतनं सगळीकडे आपण करतोय, पण ह्याला सगळा हिंदू समाज आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भजनी मंडळ, वारकरी कुणीही नाही आहे. पूर्ण हिंदू धर्म, फक्त रचना आपण करतोय कारण ह्याचं पावित्र्य आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. तर आता रचना अशी होती की पुणे शहरात अक्षदा आली, तिथून आपण कसबा गणपती टू स्वारसबाग आपण मोठी यात्रा काढून ती पूजा केली. त्याच्यानंतर भागामध्ये 1 सेकंद म्हणजे भाग म्हणजे आपण सिंहगड भागामध्ये येतो आणि नगर म्हणजे आपला विठ्ठलवाडी नगर आहे. तर आपण विठ्ठलवाडी मंदिरमध्ये नगरची कलश पूजन करून प्रत्येक वस्ती म्हणजे आता हे आपण जे आहोत ते शिवसागर म्हणजे विश्वच्या अपोजिटमध्ये रोडचा हा जो भाग आहे पूर्ण हा शिवसागर वस्ती म्हणतो. तर त्या वस्तीसाठी कलश दिला गेला प्रत्येक वस्तीला.
प्रत्येक वस्तीला. तर सिंहगड रोडला आपण विठ्ठलवाडी नगरमध्ये 12 वस्ती आहेत. तर ह्या वस्तीचं काम मी बघतो म्हणून हा कळश आपल्याकडे आला आणि आपण माधव बागमध्ये हा कळश ठेवला होता. बऱ्याच आपण कधी कधी सोयी नसेल तर मी तर माझ्या घरी ठेवलं. हे आज आपलं नशीब आहे की आपण एकतर हे राम जन्मभूमी बघतोय आणि या कळशाचं रामाने बुद्धी दिली की तुम्ही सगळ्यांनी ह्याचं दर्शन घेतलं आणि काहीतरी करू शकलं. तर ह्याचं आपण ही जी अक्षदा आहे कळशामधली, ही अक्षदा पूर्ण तिथूनच आलेल्या आहेत सगळ्या आणि सगळ्या सिस्टमॅटिक आहेत. त्याच्याबरोबर एक रामाचा फोटो आणि एक मंदिराची माहिती असलेलं पुस्तक आहे. ते आपल्याला प्रत्येक हिंदूच्या घरात द्यायचं आहे. तर तसं तुमच्या सोसायटीत पण द्यायचं आहे. आता संघ आणि ह्या कार्य म्हणल्यावर थोडंसं महिला मागे पडतात, पण ह्याच्यामध्ये आम्हाला महिलांचा सहभाग जास्तीत जास्त हवा आहे. फक्त आपण देताना सुद्धा आत्ता जसं आपण म्हणलं की टोपी पाहिजे, टिळा लावलेला पाहिजे, आपण जाताना जसं आपल्या घरचं कार्य म्हणून अक्षदा द्यायला जातो तसं जाणं अपेक्षित आहे. हा फोटो आणि ते पत्रक आल्यानंतर, पत्रक छोटा, मी फोटो नाही आणला, ते मंदिराचं माहिती असलेलं एक पत्रक आहे. फक्त हे आल्यानंतर तुम्ही घरी कुठेतरी लावा, व्यवस्थित ठेवा, फोटो पण ठेवा. असं नको की कॅज्युअली कुठेतरी पडलं, कचऱ्यात गेलं, फाडून कापलं वगैरे, असं काही होऊ देऊ नका. आणि अक्षदा जे आहे ती फक्त घरात आल्यानंतर जे कोणी येतील त्यांच्याकडनं त्या अक्षदा वाटीत किंवा कशात तरी घ्या. थोड्याशाच अक्षदा आपण देवघरात ठेवायच्या आहेत. आणि ज्यावेळेस 22 जानेवारीला आपण प्रतिष्ठापना होईल 12:20 अयोध्येमध्ये, त्यानंतर आपण ती अक्षदा आपल्या घरात देवावर व्हा किंवा आता इथं मंदिर असेल कुठं तिथे व्हा. म्हणजे तिथला राम आणि इथला राम आपण हिंदू धर्मात तेच आहे, त्यामुळं आपण तिथं वाहिल्या असं समजून तुम्ही त्या व्हा. आणि तुम्ही प्रत्येक जणांनी त्या दिवशी अशी अपेक्षा आहे की आपल्या आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करा. म्हणजे तुम्ही जसं दिवाळी किंवा सण साजरा करता तसं सण साजरा करा. 5 दिवे मिनिमम लावा. तर सुरुवात 24ची आपल्या ह्या मोठ्या ह्याच्याने होत आहे. तर मायामध्ये आपण जसं त्यावेळेस अयोध्येमध्ये राम आल्यानंतर जसा साजरा झाला तो आपण बघतो किंवा वाचतो, त्याप्रमाणे पूर्ण भारतात जगामध्ये सेलिब्रेशन चालू आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यात सहभागी व्हा. आणि मायामध्ये आपण 22 जानेवारीला असं म्हणतोय की जवळचं मंदिर म्हणलेलं आहे, पण आपल्याकडे एवढे मंदिरं नाही आहेत. मग आपण माधवबागमध्ये करतो, पण जसं आता शिवसागरमध्ये आम्ही करणार आहोत तसं तुम्ही सोसायटीमध्ये संध्याकाळी किंवा कधी एखादा कार्यक्रम करू शकता 22 जानेवारीला. आणि नसेल तरी पण मग ॲटलिस्ट आपल्या घरी तुम्ही ते साजरा करू. तर हे फक्त
बाळा थांब, डोक्यावर देतात. थांब ह्याला. उभा राहा तिथंच रे. ह्याच्या द्या, ह्याच्या द्या. हा तिथं उभा राहा, इथं उभा राहा. ईशान इकडे बघ. ए ईशान इकडे बघ. अशा प्रकारची या अक्षदा कलशाची शिवसागर रेसिडेन्सीमध्ये पूजा करण्यात आली. तसेच मिरवणूक काढण्यात आली आणि नंतर या अक्षदा आपल्याला 22 जानेवारीपूर्वी सर्वांच्या घरी पोहोचवायच्या आहेत असे स्वयंसेवकांनी सांगितले. आणि त्यानंतर ही संपूर्ण सभा होती ती विसर्जित झाली आणि या अयोध्येहून आलेल्या अक्षदा कलशाचे अशा प्रकारे